हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आळस आल्यावर घरातली कामं कशी करायची, आळस कसा घालवायचा किंवा मग घरातील कामाचा कंटाळा न करता कामं कशी उत्साहाने करायला लागायची ते पाहणार आहोत. प्रत्येक गृहिणीला कधीतरी कामाचा कंटाळा येतोच, तर त्यांची बरीच कारणं आहेत. त्याच्यावरचे काय काय उपाय असू शकतात ते अगदी आपण शरीरातला उत्साह, मनाचा उत्साह कसा वाढवायचा ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. चला, आपण जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, बरेच वेळा माझ्यासोबतही असं होतं की मी अशीच लोळत पडते आणि घरात पसारा असतो, तो अजिबात आवरण्याची इच्छा होत नाही. तर कधी कधी आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे देखील असं होतं आणि आपण मग फोन घेऊन लोळत पडतो, ह्या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून ह्या रूममध्ये. त्यानंतर मनामध्ये ठरवायचं की नाही, मी 5 मिनटामध्ये उठणार, फोन बाजूला ठेवणार, अंगणात जाऊन बसा, गॅलरीत जाऊन बसा, विंडोमध्ये जाऊन बसा आणि छान असे डोळे चोळा. 1-2 मिनटासाठी, जास्त वेळही बसू नका. जास्त वेळ बसलं की अजून तुम्हाला आळस येईल आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आळस किती आहे हातात दिसत असेल. आणि पसारा देखील दाखवते बघा, इकडे तिकडे असा पसारा पडलेला असतो, एवढा आळस असतो की अजिबात इच्छा होत नाही. तर तेच आपण पाहणार आहोत की कसं उत्साहाने काम करायचं. जेव्हा तुम्ही अंगणातून उठताल, दारातून उठताल, विंडोतून उठताल, तेव्हा या डायरेक्ट वॉश बेसिंगमध्ये या आणि चेहरा तुमचा धुवा व्यवस्थित. चेहरा धुतला की मी एक काम करत असते, त्याने माझा सगळा आळस हा माझा पळून जातो. अगदी 2 मिनटामध्ये चेहरा धुतला की मी पावडर लावून घेत असते. जेव्हा जेव्हा मला कधी कंटाळा येतो तेव्हा मी चेहरा धुवून माझा पावडर वगैरे लावते. म्हणजे कसं जरा उत्साह वाटतो आणि चेहरा तुम्ही पाहता चला असं जरा टवटवीत झाला आहे. आणि काय करायचं ना, अगदी मोठी मोठी कामं करायला नाही घ्यायची अगोदर, सहज सोपे होणारे कामं आपल्याला करायचे अगोदर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाणीसुद्धा गरजेचं आहे. पाणी प्यायचं आणि काम करायला लागायचं. अगदी माझं हे थोडंसंच काम आहे इथं, थोडंसं ड्रॉवरमध्ये त्यांच्या जागेवर त्याला ठेवलं की काम होऊन जाणार आहे माझं ते. तर बऱ्याचदा स्त्रियांना हार्मोनल चेंजेस असतात म्हणून आळस येत असतो. एवढं काही हे नाही, पण मनावर आपल्या ताबा ठेवायचा की नाही, मी एवढाच वेळ आराम करणार आणि याच्यानंतर माझी कामं करणार. तर पहा, सोफा असा क्लीन झाला ना, तर मग एक असतो ना मनामध्ये एक उत्साह माझ्या आला की नाही चला आता कवर पण काढते आणि कवर पण सोफ्यावरती टाकते, कारण कवर धुतलेलं होतं, नवीन काढला तो टाकला. तर चला म्हटलं की लगेच ते आवरलं ना, म्हणून मला असं वाटलं की नाही आता हे पण मी आवरून घेते. आता चेअरच्या जागेवरती ठेवली, टॉवेल वगैरे इकडे तिकडे सगळीकडे होते पसरलेले, ते पण आणून ठेवले. जे की माझी कामंही सकाळी 8 ते 9च्या मध्ये होत असतात आणि आता दुपारचे बरेच वाजले आहेत तरी माझी कामं झालेली नाहीत आजही. तर पहा, त्यानंतर मग टी व्ही सेटवरती पण थोडासा पसारा होता. 1-2च गोष्टी असतात, वस्तू असतात, पण त्यालाच खूप विचित्र वाटतात त्या इकडे तिकडे पडल्यावर, तर त्याही उचलून ठेवल्या. त्याचबरोबर डीप क्लिनिंग काही करायची नव्हती, ती मी रोज म्हणजे हे करते, नुसतं हात मारायचा होता. त्यानंतर इकडे बेडरूममध्ये आल्यानंतर हा असा पसारा, तर ते आवरल्यानंतर अजून एक उत्साह वाढला माझा की चल बाबा आता मी हेही काम करून घेते. बघा, एखादी गोष्ट तुम्ही क्लीन केली ना, तर बरोबर तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही क्लीन करायला आवरायला घेता. तर तुम्ही ही गोष्ट जर केली, तुम्हाला आळस आला, 2 मिनटं तुम्ही जर बसलात, निवांत बसलात आणि असे डोळे चोळले तुमचे असे व्यवस्थित, तर अगदी उत्साह आपला वाढतो. त्याचबरोबर कपड्याच्या घड्या होत्या, कारण की आता कपडे सुकत नाहीत, त्यामुळे जेव्हा जेव्हा सुकतात तेव्हा तेव्हा मला कपडे काढावे लागतात. नाही तर रोज मी 5 वाजता कपडे काढत असते, पण आता तसं मात्र होत नाही. तर मग कपड्याच्या सुद्धा घड्या मी घातल्या. ते देखील असंच बेडवरती पडलेलं होतं. तर पहा, इथे मी कपड्याच्या सुद्धा घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि किती व्यवस्थित आता वाटत आहे. फक्त इकडे तिकडेच पसरलेलं होतं आणि तेच मला आवरायचं होतं. तर कपडे तिथे न ठेवता पटकनी माझ्या कपाटामध्ये मी कपडे देखील ठेवून दिले आहेत. आणि आता पहा किती छान आणि अजून माझा उत्साह वाढला आहे, अजून मला कामं करावीशी वाटत आहेत. तर इथे बाजूलाच एक टेबल आहे, तो देखील मी पुसून घेते. याला तुम्ही 2 दिवस जरी नाही पुसलं ना, तर याच्यावर लगेच धूळ बसते आणि हा देखील मी पुसून घेतला. एक गोष्ट माझी आवडली की मला दुसरी लगेच करावीशी वाटते, ती छान दिसली ना की चला आपण हे पण आवरून घेऊयात, असा आपला मनाचा उत्साह वाढतो. आमच्या इथे ना किचनमध्ये पण पाहतो मी किती पसारा हा झालेला आहे माझ्या किचनमध्ये. तर पहा, आमच्या इकडे ना, आमच्या स्कूलमध्ये ना एक सर होते, ते म्हणायचे नेहमी, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. स्कूलमध्ये ते असे म्हणायचे. ते वाक्य अजूनही लक्षात आहे. आणि माझी आई देखील कधी म्हणते की काम करून बसलेलं बरं. तर पहा, तुम्ही हा विचार करा काम करताना, म्हणजे जेव्हा आळस आला ना तेव्हा
बाई तुला घरातली कामं करायला कोणी मदत करायला येणार नाही. मी पण स्वतःला असं समजवते की विद्या तुला मदत करायला कोणीही येणार नाही किंवा तुझ्याकडे मावशी वगैरे नाही आहे. तुझी कामं तुलाच करायची आहेत. त्यामुळे तू काम करून बस ना. काम करून बसल्यावर तुला काही हे होणार आहे का इथे, म्हणजे नुकसान नाही होणार आहे आणि तुझा फायदाच होणार आहे ना, हा विचार मी करते. आणि त्याचबरोबर एक थेरपी माझ्यासाठी आहे ते म्हणजे सॉन्ग. तुमचे आवडते सॉन्ग तुम्ही लावा आणि ते ऐकत ऐकत तुम्ही काम करा. खूप उत्साह वाढतो. आणि त्याचबरोबर घरात जेव्हा कोणी नसतं त्याचबरोबर मी सुद्धा गायला लागते. आवाज एवढा काही छान नाही, बेसूरच आहे, तरीही मी गाते. माझा आवाज मला स्वतःला आवडतो. मोठ्याने मी गाणे म्हणत असते आणि माझा उत्साह त्याने सुद्धा वाढतो. आणि कधी कधी काय होतं ना, बरेचदा खूपच आळस असं आलं ना, खूप असं म्हणजे कसं तरी होत असतं आपल्याला. ॲक्च्युली काय होतं आपल्याला कळत नाही, पण कसं तरी होत असतं. तेव्हा म्हणजे तोच आपला आळस असतो. तेव्हा तुम्हाला जे वाटलं बाबा खूप म्हणजे एनर्जी डाऊन झाली आहे, तेव्हा तुम्ही लिंबू पाणी वगैरे पिऊ शकता. त्याचबरोबर गॅस मी ना कधी कधी दुपारचा फक्त पुसून घेत असते. पण आज मात्र गाणे वगैरे ऐकले, आळस आला होता म्हणून ना इथे हे पण धुवून घेतले मी. गॅस घासून सुद्धा घेत आहे व्यवस्थित आणि त्याला पुसून देखील घेत आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते त्यामुळे आपल्याला थकवा वगैरे येतो आणि मग आपल्याला घरातली कामं करण्याची अजिबात इच्छा होत नाही. तर माझंही असंच होतं. ते मी ना मागे हे चालू केलं होतं, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाणं चालू केलं होतं. अगदी 1/2 किलो शेंगदाण्याचे जरी तुम्ही लाडू बनवले तरी खूप होतात. याने काय होतं ना, हिमोग्लोबिन आपलं वाढतं, रक्त आपलं वाढतं. त्यामुळे आपल्याला थकवा वगैरे जाणवत नाही आणि आपल्याला घरातले काम करण्याचा कंटाळा येत नाही. त्याचबरोबर ना तुमचा ध्येय काय आहे बाबा, म्हणजे आज मला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवून ठेवा. आणि आज मी एवढ्या वेळात हे काम करणार, एवढ्या वेळ मी झोपणार आणि एवढ्या वेळात माझं काम हे पूर्ण झालंच पाहिजे. इव्हन मी सुद्धा आता तशी करायला लागली आहे. मी एका पुस्तकामध्ये ह्या गोष्टी वाचल्या आहेत, त्यातून मी खूप काही शिकले त्या पुस्तकातून. जसं माझं ध्येय काय आहे त्याच्यानुसार मी काम करते. कितीही आळस आला ना तर ती गोष्ट आठवा की मला काय करायचं आहे, मला आज हे पूर्ण करायचं म्हणजे करायचंच. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करून तुमचा आळस तुम्ही घालवू शकता. आणि तुम्ही पाहत असाल की माझी सगळी कामं झालेली आहे बघा. किचन ओटा तुम्हाला एकदम स्वच्छ वाटतोय. ॲक्च्युली गाणे ऐकल्यानंतर ना गाणे ऐकल्यानंतर जो काही मूड फ्रेश होतो ना, काम करण्याची एनर्जी ही डबल होऊन जाते. माझी तरी असं होतं. एकदा असं नक्की ट्राय करून पहा. तर मी अशा पद्धतीने गाणे लावून काम करत असते. डबल एनर्जीने मी काम करत असते आणि जे काम मला करायचं नसतं ते देखील कामं माझ्याकडून होऊन जातात फक्त गाण्यामुळे. गाणे म्हणजे ते गाणेच नाही, त्यामध्ये फिलिंग असतात. ती एक थेरपी आहे असं मी म्हणेल. गाणे म्हणजे खरंच खूप छान वाटतं गाणे ऐकल्यानंतर. सगळा आळस जो काही आहे तो पळून जातो. एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई आळस आल्यानंतर काय करायचं, तर ह्या गोष्टी करायच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. त्या तुम्हाला आता मी किचन दाखवते मी कसं साफ केले ते. गाणे ऐकताना काय होतं ना, आपली स्पीड पण डबल होते आणि अगदी 1-2 गाणे संपे पण आपली सगळी कामं होतात. आणि कुठलाही कंटाळा न करता आपण त्या गाण्याच्या झोनमध्ये जाऊन आपण आपली कामं करत असतो आणि कामं देखील खूप व्यवस्थित होत असतात. अगदी परफेक्ट आपण कामं करत असतो. आणि कधी कधी ना मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. तेव्हा मी काय करते ना, उठते आणि थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आवरते आणि खाली जाऊन एक राऊंड मारून येते. मग त्याचबरोबर काही भाजी वगैरे आणायची असेल ती घेऊन येते किंवा मग काही आणायचं नसेल तर मग माझ्या गॅलरीमध्ये मी जाऊन थांबते. थोडीशी बाहेरची हवा घेतली ना की फ्रेश वाटतं आणि मनाचा उत्साह वाढतो माझा. त्याच्यामुळे गॅलरीमध्ये बऱ्याचशा वेळ थांबत असते संध्याकाळचा मला स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर. त्याचबरोबर कधी कधी ऑक्सिजनचे कमी असल्यावर सुद्धा आपल्याला असं होतं, बाहेरची हवा लागली की थोडंसं छान फ्रेश वाटतं आणि कामाचा उत्साह वाढतो. पहा कधी कधी कंटाळा तुम्हाला आला ना, तुम्ही झाडांशी तुम्ही बोलत जा. मी माझ्या झाडांशी बोलते तर ते म्हणतात की आज तुम्हाला पाणी नाही टाकलंस, पाणी टाकणार आहे की नाही आज, तर त्यांना पाणी वगैरे पण टाकून घेत असते. ॲक्च्युली मी माझ्या झाडांशी बोलते. झाडांना आपली भाषा कळत असते. त्यानंतर बघा खूप कंटाळा कधी आला तर ना भाजी निसणं वगैरे खूप कठीण काम असतं हे कधी कधी कंटाळलं. त्यामुळे ना आपला आवडीचा कार्यक्रम टी व्हीवर लावता लावता आपण आपली कामं करायची. तिथे माझं मनोरंजन पण होतं आहे आणि माझी कामं देखील होत आहेत. तर पहा मला ही ठरलं तर मग सिरियल मला खूप आवडते. ती पाहता पाहता मी माझं काम देखील इथे करत आहे.
पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, याने तर आपलं मनोरंजन होतंच, पण आपण काय करतो, आपल्याला बरेचसे असे प्रोग्राम आवडत असतात, तर ते आपण पाहत असतो. तर तेच पाहता-पाहता त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका तुम्ही. फक्त तुमचे काम होईपर्यंत त्या गोष्टी करा, म्हणजे तुमचं मनोरंजन होईल. माझं काय व्हायचं अगोदर 2-2, 3-3 सीरियल पाहिजे. मग मला जास्त आळस यायचा. मी ठरवलं, नाही, मला आज माझं काम होईपर्यंतच मला सीरियल पाहिजे आहे, त्यानंतर मला सीरियल पाहिजे नाही. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा, कारण की तुम्ही कमेंट केली तरच मला कळतात की माझे व्हिडिओज आवडतात की नाही. आणि तुमची एक छोटीशी का होईना कमेंट ना मला खूप प्रोत्साहन करत असते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुमच्या कमेंट जर नाही आल्या ना की मला मग असं वाटतं की अरे यार खरंच व्हिडिओ बनवू की नको, लोकांना आपले व्हिडिओ आवडतात की नाही हे माहिती होत नाही. तर प्लीज कमेंट करत जा. माझ्याकडून काही चुकत असेल, माझ्या काही सवयी तुम्हाला आवडत नसतील किंवा माझ्यामध्ये अजून मी काय बदल करू हे देखील तुम्ही मला सांगत जा, म्हणजे नवीन सवयी सुद्धा मी लावून घेईल स्वतःला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. सध्यासाठी बाय बाय.